जय जय रघुवीर समर्थ। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाते, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराते। हवे वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। यूट्यूब चॅनलवरून मी सुरेश तोफखानेवाले सर्व आदरणीय श्रोत्यांना नमस्कार, मी नम्र अभिवादन। आज शनिवार दिनांक 15 मार्च। मित्रांनो, आपल्या संस्कृतीत, आपल्या समाजात अशी एक परंपरा आहे की आपण वडीलधारी मंडळी असते घरामध्ये किंवा बाहेर, त्यांची आपण पाया पडतो। आपल्याहून मोठे जे आहेत, आई वडील आहेत किंवा घरामध्ये जे कोणी मोठे आहेत, आपण त्यांचे पाया पडतो म्हणजे काय करतो, आपण त्यांचे चरण स्पर्श करतो। चरण स्पर्श केले पाहिजे। या चरण स्पर्शचा आमच्या संस्कृतीमध्ये खूप फार महत्त्व आहे। हे पाया पडणं म्हणजे काय आहे? एक तर मोठ्यांचा सत्कार, आदरभाव व्यक्त करणे हा आहेच, आणि त्यांचे आशीर्वाद पण प्राप्त करणे आहे। तर आपण वडीलधारी मंडळीच्या पाया पडतो म्हणजे त्यांच्या चरणांना स्पर्श करतो, आणि जेव्हा त्यांच्या चरणांना स्पर्श करतो तेव्हा ते वडीलधारी लोक आपल्या डोक्यावर हात ठेवतात, आशीर्वाद देतात, आपल्या डोक्याला स्पर्श करतात। जेव्हा ही प्रक्रिया असते, ही तशी परंपरागत आहेच, पण याच्यामध्ये एक वैज्ञानिक तत्त्व पण आहे, तो वैज्ञानिक प्रभाव पण आहे। जेव्हा ते मंडळी आमच्या डोक्यावर, लहानांच्या डोक्यावर हात ठेवतात, तेव्हा एक चुंबकीय विद्युत शक्ती, ऊर्जा प्रवाहित होते त्यांच्या हातातून आणि आमच्या डोक्यात मागे आमच्या शरीरात संचारित होते, प्रवाहित होते। अशा प्रकारे ते वैज्ञानिक तथ्य आहे, आणि म्हणून या चरण स्पर्श करण्याचं महत्त्व आहे। असो, आम्ही आमच्या घरी देवपूजा होते, नैवेद्य दाखवतो। मंदिरात जेव्हा कार्यक्रम असतात, पूजा होते, आरती होते, प्रसाद वाटला जातो, देवपूजा होते, नैवेद्य दाखवतो, प्रसाद वाटला जातो। या प्रसादाचे फार महत्त्व आहे। प्रसाद म्हणजे घेणे एक फार महत्त्वाचे आहे। याच्यामध्ये घेणाऱ्याची भक्ती आणि भाव दिसून येतो। आम्ही प्रसाद घेतला म्हणजे आम्ही देवाचा आशीर्वाद घेतो आहे, ही भावना त्याच्यामध्ये असते। आणि अशा प्रकारे देवाच्या प्रसादाचे खूप महत्त्व आहे। आम्ही सत्यनारायणची कथा ऐकली आहे, त्याच्यामध्ये सत्यनारायण कथेच्या प्रसादाचं किती महत्त्व सांगितलेलं आहे, की प्रसाद नाकारा म्हणून किती कष्ट भोगावे लागले। प्रसादाचं खूप महत्त्व आहे। प्रसाद ग्रहण करणे म्हणजे ईश्वराला समर्पण होणे, आणि ईश्वराचे आपण आशीर्वाद प्राप्त करतो, त्यांचा प्रेम प्राप्त करतो प्रसाद रूपाने। अशा प्रकारे प्रसादाचे महत्त्व आहे। असो, तर आजचा चिंतनाचा विषय आहे मानसिक पारतंत्र्य। हा जरा विषय थोडासा वेगळा वाटतो। आम्ही स्वतंत्र होऊन जवळजवळ 77 वर्ष झाले। आज आमचा देश स्वतंत्र झाला आहे, पण मानसिकदृष्ट्या आम्ही पारतंत्र्यच आहोत। कारण अनेक वर्षापासून, शेकडो वर्षापासून या देशामध्ये मोगलांचं राज्य होतं, मुसलमानांचं राज्य होतं, त्यानंतर अंग्रेज लोकांचं राज्य होतं, आणि त्यांची शिकवण ज्याप्रमाणे झाली आपल्या देशामध्ये, त्याचा प्रभाव आजपर्यंत आम्हाला दिसून येतो। लॉर्ड मॅकॉलेने जी अंग्रेजी शिक्षा दिली, त्याचा प्रभाव इतका आहे की आजसुद्धा समाजामध्ये आम्ही आमच्या संस्कृतीवर, आणखीन आमच्या अर्थकारणावरती त्यांचं आक्रमण झालेलं आहे। अशा प्रकारे हे आक्रमण मानसिक पारतंत्र्य याला म्हणतात आपण, आणि या विषयावर आज थोडीशी आपण चिंतन करणार आहोत। आणि आजची परिस्थितीसुद्धा तशीच आहे। आज देशामध्ये काय चाललेलं आहे, आता काल परवा होळीचा सण होता, आणि त्याच्यामध्ये किती प्रकारे नमाज आणि होळी
मुसलमान हिंदू या धर्माबद्दल किती वादविवाद आणि किती कटकट झाल्या. अशा प्रकारे आजची परिस्थितीसुद्धा याच्यावरच अनुभव आहे. भगवान श्रीरामांचे राज्याभिषेक झाला आहे आणि सर्व सुखामध्ये आहेत. अयोध्या ते प्रजा त्यांचे राज्य सुरू झालेले आहे राज्याभिषेक झाल्यावर. आणि भगवान श्रीरामचे जे आदर्श राजा होते कारण तर त्यांच्यामुळे ते इतके लोकप्रिय, इतके समाज जनतेचे प्रिय झाले की लोक त्यांना म्हणजे आदर्श राजा मानू लागले आणि देवसारखे झाले. अशा प्रकारचे रामाचे राज्य होते. आणि असे पुष्कळ दिवस गेले राज्याभिषेक झाल्यावर. त्यांच्याबरोबर जे वनवासानंतर रामाबरोबर अनेक वानर लोक आले होते कारण ते रावणाचा वध झाला आणि त्या आनंदामध्ये, खुशीमध्ये सगळ्यांना हे वाटलं की आपण अयोध्येला जावं आणि प्रभू श्रीरामाचा राज्याभिषेक पाहावा आणि तिथे काही दिवस राहावं. म्हणून ते वानर लोक, तिकडचे नागरिक आणि त्यांचे सेनापती वगैरे पुष्कळ लोक त्यावेळेस श्रीरामाबरोबर अयोध्येला आले होते आणि ते अयोध्येत राहत होते. तर तो काळ बराच निघून गेला. बरेच दिवस झाले. एक दिवस रामाने लक्ष्मणाला बोलवलं. म्हटलं, लक्ष्मण, आपल्याकडे आपल्याबरोबर जे लंकेतली बाहेरचे पाहुणे आले होते, वानर वगैरे, त्या सर्वांना निरोप देण्याची व्यवस्था कर. एक समारंभ आपण करूया आणि त्या समारंभामध्ये त्यांना निरोप देऊ. प्रत्येकाला एक भेटवस्तू पण देऊ म्हणजे त्यांचा गौरव पण होईल आणि त्यांना आता आपण निरोप दिला पाहिजे अशी व्यवस्था कर. आणि रामाने लक्ष्मणाला सांगितलं. त्यावर लक्ष्मण म्हणाले, दादा, ते लोक इथून जायला तयार नाही आहे. त्यांचे म्हणणं आहे की ते इथे अयोध्येत राहून आम्हाला रामाची सेवा करायला मिळते आहे आणि रामाचा सहवास मिळतो आहे. आम्ही इथे आनंदी आहो, खुशी आहो, समाधानी आहो. आम्ही आता इथेच राहणार असं ते म्हणतात आहे. आणि खरंच मलासुद्धा असं वाटतं की त्यांनी आपल्याला किती मदत केली आहे. त्यांच्या सहायतामुळेच आपण आज इथे आलो आहे. तर मलासुद्धा असं वाटतं की आपण त्यांना इथे राहू द्यावं. माझं पण हे म्हणणं आहे. त्यावर राम काय म्हणतात? राम म्हणतात की अरे लक्ष्मणा, हे मान्य आहे की ते आपले मित्र आहेत. त्यांनी आपल्याला खूप सहायता केली आहे. त्यांच्याशिवाय आपण रावणवध करू शकू नसतो. त्यांचे अनन्य उपकार आहेत. हे सर्व काही मान्य आहे. तरी पण ते परकीय आहेत. परकीय शब्द वापरला. ते परकीय आहेत, बाहेरचे आहेत आणि योग्य वेळी त्यांना इथून जायलाच पाहिजे. हे श्रीराम त्यावेळेस म्हणतात आहेत. हे कशासाठी? हे राष्ट्रहितासाठी आहे, देशाच्या कल्याणासाठी आहे. कारण राम म्हणतात की येथे जास्त वेळ ते राहतील तर त्यांच्या संस्कृतीचा प्रभाव, त्यांच्या राहणीसहाणीचा प्रभाव सगळं आपल्या संस्कृतीवर, आपल्या समाजावर होणार आहे. आणि ही संस्कृती, त्यांची संस्कृती वेगळी, आपली संस्कृती वेगळी. हे मानसिक पारतंत्र्याचे सर्वात मोठे कारण होणार हे सांस्कृतिक आक्रमण असते. कारण त्यांची राहणी वेगळी आहे, त्यांचे खानपान वेगळे आहे. ते कमी कपड्यात वावरतात. ते पती पत्नी म्हणून त्यांच्यात काही विशेष महत्त्व नाही आहे. नर मादा म्हणून असे ते राहतात. आणि हे सगळं पाहून जर अयोध्येच्या लोकांवर त्याचा प्रभाव झाला आणि ते मोहित झाले तर आपल्या अयोध्येमध्ये जनतेमध्ये व्याभिचार वाढेल, कलह वाढेल आणि ते होऊ नये. आणि त्यांच्या संस्कृतीचा आक्रमण आपल्या लोकांवर होऊ नये म्हणून त्यांना इथून योग्य वेळी जाणं आवश्यक आहे. हे श्रीराम लक्ष्मणाला सांगतात. आणि खरंच हे जे विचार आहेत ते आजच्या परिस्थितीत अगदी योग्य आहे. निरोप देणे गरजेचं आहे. राम म्हणतात, लक्ष्मणा, त्यांची समारंभाची तयारी कर आणि ते इथून गेलेच पाहिजे. प्रभू श्रीराम एक आदर्श राजा आहेत, आदर्श राजा होते.
सर्व गुण संपन्न, म्हणून तर जिजाऊ माताने शिवाला रामायणाची कथा सांगत असे लहानपणी, आणि जीवन कसं जगावं, कशा प्रकारे रामाने राज्य केलं, हे सर्व कहाण्यांच्या माध्यमातून जिजाऊ रामाला सांगत असे, शिवाला सांगत असे. त्यात परिणाम असा झाला की शिवाजी महाराज सर्व गुण संपन्न असे रामासारखे आदर्श राजा झाले, आणि त्यांचा आदर्श आज आमच्या डोळ्यासमोर आहे. मुसलमानामध्ये, मुघलांमध्ये बाबर राजा होता. बाबर हा क्रूर होता. याने या आदर्श राजा रामाची आठवण मिटवण्याकरता अयोध्येत राम मंदिर पाडले आणि तिथे मशीद उभं केली. मशीद उभं केली तिथे कशाकरता की रामाची आठवणच कोणाला राहिली पाहिजे, आणि म्हणजे त्यांनी आपले संस्कार त्याच्यामध्ये टाकले आणि रामाला विसरले पाहिजे लोक, अशा प्रकारे त्यांनी केली त्या ह्याच्यावरती. आणि हे आम्ही खूप भोगलं आहे. जवळ किती 500 वर्षाच्या होऊन जास्त अधिक झाल्या, आणि तरी पण आमच्या लोकांमध्ये जी जागृती आली, त्या जागृतीचा परिणाम झाला की आज अयोध्येमध्ये भव्य श्रीराम मंदिर झालेलं आहे. आणि रामराज्याचा हा फार मोठा अर्थ आहे की स्वाभिमानाचं मंदिर आहे हे. रामाचं मंदिर म्हणजे स्वाभिमानीचं मंदिर आहे. राष्ट्रचेतना करता हे रामाचे मंदिर अत्यंत आवश्यक आहे. आमच्या देशामध्ये किती लोक घुसखोर राहतात इथे बिना परवाना, म्हणजे नकली कागद घेऊन परमिशन अशी न घेता ते या देशामध्ये राहून राहिले आहेत. बांगलादेशी आहेत, पाकिस्तानी आहेत, आणि इथे राहून ते इथे गुन्हेगारी करतात, अत्याचार वाढतो, आणखीन जे व्याभिचार वगैरे जे चालतात ते सगळं चालतं. अशा प्रकारे गुन्हेगारी खूप वाढली आहे त्यांच्याचमुळे, कारण ते इथे राहतात आहेत. म्हणून सरकारने समान नागरिकता कायदा बनवलेला आहे, ज्याच्यामुळे सगळ्या धर्माच्या लोकांना एकसारखा कायदा लागू होईल. म्हणून ते लोक कोणतं तरी निमित्त करतात, भारतात येतात आणि नंतर इथेच राहू लागतात, आणि हे सांस्कृतिक आक्रमण होण्याची त्यांची शक्यता असते आणि आहे. म्हणून रामाने लक्ष्मणाला सांगितलं की ते इथून गेलेच पाहिजे आणि त्यांना निरोप देण्याची व्यवस्था करा. अशा म्हणजे किती प्रकारे आपला हे होतं, आक्रमण होतं आपल्या संस्कृतीवर. गेल्या 40-50 वर्षांमध्ये सगळ्यात जास्त आध्यात्मिक आणि सांस्कृतिक आक्रमण कोणी केलं असेल तर चीनने. चीन देशाचं आक्रमण सगळ्यात जास्त आहे. आमच्या घराघरामध्ये चीनी वस्तू घुसल्या आहेत, लोकांच्या घराघरात आहेत. त्यांची खाद्य संस्कृती, त्यांचं वास्तुशास्त्र, फेंगशुई या मार्गाने चीन जो आहे प्रत्येकाच्या घरात आज आम्ही पाहतो. घरामध्ये खाण्याचे जे वस्तू आहेत ते सगळे चीनच्या वस्तू आहेत. काय नाही आहे, म्हणजे बनारसी सिल्क गेलं, आता चायना सिल्क आलेला आहे. चायना सिल्कचं महत्त्व वाढलेलं आहे. आमच्याकडे देवामध्ये शंख ठेवण्याची एक अडणी असते कासवाच्या रूपाची, ती बाजूला झाली. आणि काय तर वास्तुशास्त्र बाजूला ठेवलं, लाफिंग बुद्ध वगैरे असे सगळं आपण ठेवू लागलो. ही मानसिक पारतंत्र्यता आहे, ही नको यायला. त्यासाठी विदेशी लोक जे आहेत, जे बिना परवाना इथे राहतात आहे, त्यांना हद्दपार केलंच पाहिजे, ते गेलेच पाहिजे, असं श्रीरामाने लक्ष्मणाला सांगितलं होतं. रामराज्यासाठी परकीय संस्कृतीचे आक्रमण रोखले पाहिजे. म्हणून रामाने लक्ष्मणाला वानर मित्रांना निरोप देण्याचं सांगितले. त्यांच्या संस्कृतीचा परिणाम अयोध्येच्या लोकांवर होऊ नये हे त्यांना वाटत होतं, आणि म्हणून त्यांना जाण्याचा निरोप दिला. अयोध्येचे राम मंदिर जे आहे आज बनलेलं आहे, हे एक राष्ट्रीय एकात्मतेचे मंदिर आहे. आणि देश आत्मनिर्भर झाला पाहिजे हे रामराज्यासाठी आवश्यक आहे. आम्ही आत्मनिर्भर होऊ तर आमचं रामराज्य तयार होईल. आणि आत्मनिर्भर केव्हा होणार, जेव्हा हे मानसिक आक्रमण जे आहेत ते थांबेल तेव्हाच. अशा प्रकारे आज आपण मानसिक पारतंत्र्य जे आहेत
त्या विषयावर थोडंसं चिंतन केलं आहे. आपला कसा वाटला कृपया कमेंट्स करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला अधिक सबस्क्राईब करा आणि आपले विचार लोकांना पाठवा, आम्हाला पाठवा. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ, श्रीराम जय राम, जय जय राम.